नमस्कार मित्रांनो, इथून पुढचे 40 दिवस काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. पण कोणते 40 दिवस, कोणत्या आहेत त्या राशी आणि काय घडणार आहे त्यांच्या आयुष्यात सगळं काही जाणून घेऊयात. पण त्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला आता बघूया की असं काय घडणार आहे की 40 दिवसांमध्ये काही राशींचं नशीब हे बदलणार आहे. मंडळी, मीन राशीमध्ये खास योग जुळून आलाय, तो म्हणजे अंगारक योग. जेव्हा मंगळ आणि राहू हे दोन ग्रह एकत्र येतात, म्हणजेच एका राशीत येतात, तेव्हा हा योग जुळून येतो असं सांगितलं जाते. आणि या योगाचा लाभ काही राशींना होणार आहे, पण या योगाचा तोटाही काही राशींना होणार आहे. तर आपण एक एक करून प्रत्येक राशीनुसार जाणून घेऊयात की कोणत्या राशीला लाभ होणार आहे आणि कोणत्या राशीला सावध राहण्याची गरज आहे. सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. मंगळाच्या गोचराने मेष राशीच्या लोकांची धावपळ वाढणार आहे. अधिक खर्चाचा सामना त्यांना करावा लागू शकतो. त्यासोबतच सर्वसाधारणपणे प्रवास करण्याचा योग आहे आणि वाहनांचे अपघात टाळावा यासाठी वाहने सावधगिरीने चालवावी. वादाची प्रकरण आपापसात सोडवणं शहाणपणाचं ठरेल. कोणालाही उधारीने पैसे देऊ नका, अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. तुमच्या ज्या काही योजना असतील त्या गोपनीय ठेवून काम केल्यास यश मिळेल. त्यानंतर आहे वृषभ रास. सर्व प्रकारे उत्तम यश वृषभ राशीच्या व्यक्तींना या योगाने मिळू शकतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध दृढ होतील. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागातील प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. यशाचा आलेख वाढता राहू शकतो. म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं की काही राशींना लाभ हा होणार आहे, त्या लाभ होणाऱ्या राशींमध्ये वृषभ राशीचा नंबर आहे. मात्र मानसिक अशांततेचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे थोडंसं ध्यानधारणा आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी कार्यक्षेत्र विस्तारत राहणार आहे. आता वळूया मिथुन राशीकडे. मिथुन राशीला या काळामध्ये चढ उताराचा सामना करावा लागला तरी यश हे मिळणार आहे. नवीन लोकांशी संवाद वाढेल. त्यासोबतच वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटू शकतील. स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री करायची असेल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सरकारी खात्यात नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर ही संधी चांगली आहे. टेंडर इत्यादीसाठी अर्ज करायचा असेल तर काळ अनुकूल राहील. आता वळूया कर्क राशीकडे. मंगळाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांचे साहस वाढणार आहे. कठीण प्रसंगावरही तुम्ही सहज नियंत्रण ठेवू शकाल. कुटुंबातील तरुण सदस्यांचे मतभेद मात्र वाढू देऊ नका. गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे येऊ शकाल. सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. घेतलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. त्यानंतर आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना अनेक अनपेक्षित चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. तुमची रणनीती किंवा योजना जी काही असेल ती गोपनीय ठेवूनच काम पूर्ण केले तर ते यशस्वी होईल. काळजीपूर्वक प्रवास करण्याचा सल्ला सिंह राशीच्या लोकांना दिला जातोय. आणि वादग्रस्त प्रकरण सोडवा. कामाच्या ठिकाणी षडयंत्राचे बळी होण्याचे टाळा, म्हणजेच थोडं सावध राहा. वडिलोपार्जित मालमत्ता विकणे टाळा. सध्या तरी कुटुंबात विभक्तता निर्माण होऊ देऊ नका. त्यानंतर आहे कन्या रास. मंगळाचे मीन गोचर कन्या राशीला संमिश्र परिणाम देईल. कामाची व्याप्ती वाढेल. सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल. घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचं कौतुक होईल. सासरच्यांशी तुमचे संबंध मिटू देऊ नका. इतर देशांसाठी व्हिसासाठी अर्ज करायचा असेल तर त्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. त्यानंतर आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनातील अडचणी कमी होतील. मात्र कामाची व्याप्ती वाढल्याने धावपळ करावी लागेल. निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीत ग्रहांचे गोचर अनुकूल राहील. हाती घेतलेल्या कामांमध्ये तुळ राशीच्या मंडळींना यश मिळण्याचे योग आहेत. त्यानंतर आहे वृश्चिक रास. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ मानावा लागेल. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. अग्निशमन विभागामध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर त्या दृष्टीने वेळ अनुकूल राहील. मुलांच्या संबंधित तुम्हाला काही चिंता
इतक्या दिवस होत्या तर त्या चिंता सुद्धा दूर होण्याचे योग आहेत. त्यानंतर आहे धनुरास. एका बाजूला धनुराशीच्या लोकांना यश मिळत असलं तरी कुटुंबात थोडासा कलह आणि मानसिक अशांततेचा सामना करावा लागू शकतो. मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय वागणं मिळण्याची शक्यता आहे. चढ उतार असले तरी मालमत्तेशी संबंधित प्रकरणं सुटतील. घर किंवा वाहन घ्यायचं असेल तरी इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबामध्ये शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. लोकांशी संवाद वाढेल, ज्याचा परिणाम तुम्हाला लाभदायी ठरेल. त्यानंतर आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांनी हे मंगळाचं गोचर वरदानासारखं आहे. यश मिळेल. कठीण प्रसंगावरही नियंत्रण मिळवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य किंवा भाऊ यांच्याशी मतभेद मात्र वाढू शकतात. परदेश प्रवासाचा लाभ मिळेल. दुसऱ्या देशासाठी व्हिसासाठी अर्ज करायचा असेल तर सकारात्मक परिणाम मिळू शकतील. त्यानंतर आहे कुंभ रास. सुखद आणि आनंददायी परिणाम कुंभ राशीच्या व्यक्तींना प्राप्त होतील. बोलण्याच्या कौशल्याच्या जोरावर कठीण प्रसंगावर सहज नियंत्रण ठेवू शकाल. आर्थिक बाजू मजबूत होईल. दिलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे. रणनीती आणि योजना गुप्त ठेवून काम केल्यास यश मिळेल. त्यानंतर आहे मीन रास. मंगळाचं गोचर मीन राशीसाठी यशकारक आहे. जास्त कामामुळे थकवा मात्र जाणवेल, पण आर्थिक बाजू मजबूत असेल. सरकारी सेवेसाठी अर्ज करायचा असेल तर हा काळ खूप अनुकूल आहे. नवीन लोकांशी तुमचा संवाद वाढेल. कुटुंबात सुद्धा शुभ कार्याची संधी मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर यशाची शक्यता अधिक आहे. मित्रांनो, 12 राशींवर या मंगळ गोचराचा काय परिणाम होणार आहे ते आपण पाहिलं. मंगळ हा माणसाला धाडस देतो. कुठलीही गोष्ट करण्यासाठी धाडस लागतं आणि धाडस माणसाला मंगळाकडून मिळतं. धाडस, नेतृत्व गुण हे सगळं मंगळ देतो. म्हणून व्यक्तीचा मंगळ ग्रह बलवान असेल तर व्यक्ती धाडसाने कुठल्याही कामामध्ये उडी घेते आणि हाती घेतलेले काम पूर्णच करून येते. तुम्हाला सुद्धा तुमचा मंगळ बलवान करायचा असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये थोडंसं धाडस आणि निर्भयता हवी असेल तर तुम्ही बजरंगबलीची उपासना करा, कारण त्यामुळे मंगळ ग्रह बलवान होतो. तुमच्या हाती आलेलं काम पूर्ण करण्याची, पूर्ण करून घेण्याची क्षमता मंगळ ग्रहामुळे आपल्याला मिळत असते. परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्या परिस्थितीतून मार्ग काढून त्यातून बाहेर पडून यश खेचून आणणं हे मंगळाचंच काम आहे आणि म्हणून प्रत्येकाला मंगळाचं पाठबळ हवं असतं. त्यासाठीच हनुमानाची उपासना हा एक पर्याय आहे. त्याचबरोबर तुम्हाला दुर्गा मातेची उपासना सुद्धा मंगळ ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी करायला हवी. मग मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात धाडसाची कमतरता आहे, कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला खूप भीती वाटते किंवा तुम्ही खूप त्या गोष्टीचा विचार करता आणि म्हणून कृती तुमच्या हातून होत नाही, तर तुम्ही मंगळ ग्रह बलवान करण्यासाठी बजरंगबली किंवा दुर्गा मातेची उपासना नक्की करा.